मुलांनो, दररोज तुम्ही तुमचे विचार आणि भावना इतरांसोबत बोलून, लिहून, पाठवून शेअर करता. संदेश आणि अगदी हात आणि चेहऱ्यावरील हावभाव वापरून आपण एकमेकांशी जोडतो आणि समजून घेतो. याला संवाद म्हणतात. संवाद साधण्याचे अनेक मार्ग आहेत. आपण बोलू शकतो, पत्रे लिहू शकतो, फोनवर मजकूर पाठवू शकतो आणि सांकेतिक भाषा वापरू शकतो, जी शब्दांशिवाय संवाद साधण्यासाठी हाताच्या खुणा आणि चेहऱ्याच्या हालचालींचा वापर करते. आता आपल्या इयत्ता 4च्या EVS या विषयावर संवाद साधताना आपण संवाद साधण्याच्या या अद्भुत पद्धतीबद्दल अधिक जाणून घेऊया. शिकण्याचे परिणाम. या सत्राच्या शेवटी तुम्ही संप्रेषण म्हणजे काय ते समजून घ्या. आपण बोलण्याच्या, लिहिण्याच्या आणि सांकेतिक भाषेच्या वेगवेगळ्या पद्धतींचा शोध घ्या. भूतकाळात आणि आज लोक कसे संवाद साधतात ते जाणून घ्या. सुरक्षितपणे आणि आदराने कसे संवाद साधायचा ते समजून घ्या. महत्त्वाचे शब्द. संवाद. इतरांसोबत कल्पना, विचार किंवा भावना सामायिक करणे. जनसंवाद. एकाच वेळी अनेक लोकांना माहिती पाठवणे, जसे की टीव्ही किंवा वर्तमानपत्राद्वारे. इनलँड लेटर. पोस्टाने मोठे संदेश पाठवण्यासाठी वापरला जाणारा एक फोल्डेबल पेपर. टपाल सेवा. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पत्रे आणि पार्सल पाठवण्याची प्रणाली. ईमेल. एका उपकरणावरून दुसऱ्या उपकरणावर इंटरनेट वापरून संदेश पाठवणे. इंटरनेट हे एक जागतिक नेटवर्क आहे जे माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी संगणक आणि मोबाईल फोनला जोडते. संकल्पना नकाशा पहा. खूप वर्षांपूर्वी मोबाईल फोन आणि इंटरनेटच्या आधी लोक पत्र लिहून संदेश शेअर करत असत. त्यांनी त्यांचे विचार इतरांना पाठवण्यासाठी पोस्ट कार्ड, अंतर्गत पत्रे आणि लिफाफे वापरले. प्रथम ते संदेश काळजीपूर्वक लिहायचे. नंतर लिफाफ्यावर प्राप्तकर्त्याचा पत्ता लिहायचे आणि तो पोस्ट बॉक्समध्ये टाकायचे. एक पोस्टमन पत्रे गोळा करायचा आणि ते ट्रेन, बस किंवा इतर वाहनांनी दुसऱ्या शहरात किंवा गावात जायचे. वर्गीकरण केल्यानंतर दुसरा पोस्टमन पत्र थेट त्या व्यक्तीच्या घरी पोहोचवायचा.
या प्रवासाला काही दिवस किंवा आठवडेही लागू शकतात. लोक त्यांच्या कुटुंब आणि मित्रांकडून बातम्या मिळवण्यासाठी धीराने आणि उत्साहाने वाट पाहत होते. तुम्हाला माहिती आहे का, देशभरातील प्रत्येक पोस्ट ऑफिसला एक नंबर दिला जातो. याला पिन कोड, पोस्टल इंडेक्स नंबर म्हणतात. हा पिन कोड पत्त्यावर लिहावा लागतो. यामुळे ठिकाण सहज ओळखण्यास मदत होते. आज संप्रेषण. आजकाल परिस्थिती खूप वेगळी आहे. आता आपल्याकडे मोबाईल फोन, संगणक आणि इंटरनेट आहे. आपण काही सेकंदात संदेश पाठवू शकतो. आपण मोबाईल फोनचा वापर कॉल करण्यासाठी, मेसेज पाठवण्यासाठी आणि दूरच्या व्यक्तीला व्हिडिओ कॉल करण्यासाठी देखील करतो. आपण त्यांचा चेहरा एकाच वेळी पाहू शकतो आणि त्यांचा आवाज ऐकू शकतो. हे आश्चर्यकारक नाही का? ईमेल हे आणखीन एक आधुनिक साधन आहे. हे एका डिजिटल पत्रासारखे आहे जे इंटरनेट वापरून एका संगणकावरून किंवा फोनवरून दुसऱ्या संगणकावर जाते. वन टू वन कम्युनिकेशन. जेव्हा आपण तुमचा मित्र, शिक्षक किंवा कुटुंबातील सदस्य अशा एकाच व्यक्तीशी बोलतो तेव्हा त्याला एक एक संवाद म्हणतात. आपण त्यांना फोनवर कॉल करू शकतो, वैयक्तिक पत्र लिहू शकतो, संदेश पाठवू शकतो किंवा बोलण्यासाठी सांकेतिक भाषेचा वापर देखील करू शकतो. होय, सांकेतिक भाषा हे संवाद साधण्याचा एक अतिशय खास मार्ग आहे, विशेषतः जे लोक ऐकू किंवा बोलू शकत नाहीत त्यांच्यासाठी. सांकेतिक भाषा, हातांनी बोलणे. सांकेतिक भाषेत आपण संदेश सामायिक करण्यासाठी आपले हात, बोटे आणि चेहरा वापरतो. चला काही सोप्या चिन्हे एकत्र शिकूया. नमस्कार करण्यासाठी आपण हात हलवतो. धन्यवाद म्हणण्यासाठी आपण आपल्या बोटांनी हनुवटीला स्पर्श करतो आणि हात पुढे करतो. सॉरी म्हणण्यासाठी आपण एक मूठ बांधतो आणि ती आपल्या छातीवर हळूवारपणे घासतो. सुंदर आहे ना? सांकेतिक भाषेमुळे सर्वांनाच समावेश असल्याचे जाणवते. आता कल्पना करा की तुम्हाला एका व्यक्तीला नाही तर शेकडो किंवा हजारो लोकांना काहीतरी सांगायचे आहे. याला मास कम्युनिकेशन म्हणतात. आपण जनसंवादासाठी वर्तमानपत्रे, रेडिओ आणि दूरदर्शन वापरतो. वृत्तपत्र लिखित बातम्या शेअर करते. रेडिओ आपल्याला संगीत, बातम्या आणि मुलाखती ऐकू देतो. आणि टेलिव्हिजन आपल्याला एकाच वेळी दोन्ही पाहू आणि ऐकू देतो. बातम्यांदरम्यान टीव्ही स्क्रीनच्या बाजूला कोणीतरी हाताने खुणा करताना तुम्ही पाहिले असेल.
ती व्यक्ती सर्वांना समजण्यासाठी सांकेतिक भाषेचा वापर करत आहे. सोशल मीडिया शेअर करण्याचा एक नवीन मार्ग. आज लोक व्हॉट्सअप, यूट्यूब आणि फेसबुक सारख्या ॲप्सचा वापर करतात. यांना सोशल मीडिया ॲप्स म्हणतात. ते आपल्याला मित्र आणि कुटुंबासह फोटो, व्हिडिओ आणि संदेश शेअर करण्यासाठी मदत करतात. पण लक्षात ठेवा, आपण फोन आणि स्क्रीन मर्यादित प्रमाणात वापरल्या पाहिजेत. जास्त स्क्रीन टाइम आपल्या डोळ्यांना त्रास देऊ शकतो. इयरफोन लावून मोठ्या आवाजात संगीत ऐकल्याने आपल्या श्रवण शक्तीला नुकसान होऊ शकते आणि अनोळखी व्यक्तींसोबत ऑनलाईन वैयक्तिक माहिती शेअर करणे सुरक्षित नाही. नवीन ॲप वापरण्यापूर्वी किंवा ऑनलाईन अनोळखी लोकांशी बोलण्यापूर्वी नेहमी तुमच्या पालकांना विचारा. तर मुलांनो, आता तुम्हाला माहिती आहे, संवाद आपल्या सभोवताली आहे. आपण तोंडाने बोलू शकतो, हाताने लिहू शकतो, फोन किंवा संगणक वापरू शकतो आणि अगदी सांकेतिक भाषेचा वापर करून हातांनीही बोलू शकतो. म्हणून तुम्ही हसून नमस्कार करत असाल, मित्राला संदेश लिहित असाल किंवा हाताने आभार मानत असाल, तुम्ही संवादाची सुंदर देणगी वापरत आहात. शिकत राहा, बोलत राहा आणि लक्षात ठेवा, कधी कधी सर्वात दयाळू शब्द आवाजाशिवाय बोलले जाऊ शकतात. धन्यवाद.